चमकले किती? 4-5 जण. बाकीचे बाकीचे नाही राव मेळ लागत आपल्याला. अरे तू आळशी आहे सांग ना, तू आळशी आहे ते सांग ना. आणि ज्याचा आळस असतो ना तो असे पर्याय सांगतात, त्याचं काय नाही ते लगे लावून कार्यक्रम घेते. अरे मग तू लगे वाजवून घे. बरोबर आहे का नाही? अरे एकदा कर्तृत्व सिद्ध झाले की मग काय विषय असतो. प्रयत्न करायचे नाहीत, नुसतं आळशीपणा करायचा. आमच्या क्षेत्रात तसंच आहे. आता मोकळं बोलायला काय अडचण आहे, लय अवघड झालंय महाराज. आमच्या क्षेत्रात इथं एवढी दुखणी वाढली ना, मला तारखी नाहीत हे माझं दुःख नाही, माझ्यापेक्षा त्याला जास्त हे दुःख नाही. अवघड विषय सुरू झाला सध्या. प्रयत्न कर ना, तू प्रयत्न करत राहा. अरे फळ कोण देईल? समाज नाही देणार, तो देईल. आणि जेव्हा तो फळ देईल ना, तुला बाकीच्या कुठल्याच फळाची अपेक्षा करायची गरज नाही. आणि तो देतो 100%. वेळ घालवावा लागतो महाराज. दादांनी डायरेक्ट पकवाज येऊन बसून पकवाज वाजवला का? सांगा बरं गुरुजी. एक वाक्य बोलून जातो कलाकारांसाठी आणि विशेषत्वानं आपल्या संप्रदायातल्या लोकांसाठी. पकवाजाचा बोल अगोदर अंधाराला ऐकवावा लागतो, तेव्हा उजेड स्वीकारत असतो. आणि ज्यानं पकवाजाचा बोल अंधाराला ऐकवण्याची तयारी ठेवली ना, त्याच्या आयुष्यातला अंधार दूर झाल्याशिवाय राहत नाही. हे मृदंगाचं वैशिष्ट्य, हे कलेचं वैशिष्ट्य आहे. गुरु ठाकूरांची ती ओळ आहे, ईश्वरा जन्म हा दिला प्रसवली कला थोर उपकार. उपकार आहे ते देवाचे, कला प्रसवली म्हणजे हे गायन करणं. जोक वाटतं तुम्हाला गायन करणं? डायरेक्ट आमचे महाराज आले माईक वर उभे राहिले गायले, जमलं का? नाही जमत. अहो माईक वर आले ते भल्या भल्याचे हात पाय दिले होते. आज रात्रीची पंगत कोणाची ताई? अरे सांग ना पटकन. गावातली पंगत पुकारणं होत नाही. एवढ्या सप्तकात जाऊन गाणं सोपं वाटतं का तुम्हाला? अहो कीर्तनात गाणं तर लय अवघड आहे. आता तुम्ही माझ्या ओळखीचे म्हणून सांगतो, माझा मित्र बाथरूम मध्ये गात होता तर त्याच्या बायकोनं किचन मधून पळी फेकून आणली त्याला. गप्पा म्हणली कुदच उठायले. हे गायन कोणालाही जमत असतं का महाराज? होय गुरुजी, कोणालाही जमतं उठणं गाय कोण? हा, गाता येईल ते निघावे आणि एरी हरी हरी म्हणावे. तरी संप्रदायानं उभा दिली वेडा वाकुडा गायीनं परी तुझाची म्हणावी. आम्हाला हे कळत नाही, समजत नाही. प्रयत्न करावे लागतात. आपल्याकडे साधं वाक्य घासावं लागतं. घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला. हे उगालं का वाक्य? घासलं तर धार येईल ना. त्याला घासायचंच नाही, धार बी पाहिजे आणि सगळंच पाहिजे. नाही होत ना. प्रयत्न करावं लागतात. प्रयत्नाशिवाय काही नाही महाराज. आता तुम्हाला वाटतं हे आमचं बरं आहे म्हणून? परवा दिवशी वाशिमला होतो गुरुजी. वाशिमहून सांगली गेलोय, सांगलीहून इथं आलोय. इथून आता रात्री जळगाव जायचं. कशासाठी? प्रयत्न करावं लागतील ना. लोक मध्ये बरे महाराज लोकांचं बेडवालवरी धंदा आहे. बस ना गाडीत बस माझ्यासोबत महिनाभर. नाही तर पुढच्या महिन्यात पाय धरली तर नाव बदल. कुठलंही क्षेत्र असू द्या, कुठलंही क्षेत्र असू द्या, प्रयत्नच करावे लागतात तेव्हा यश भेटतं, नाही तर भेटत नाही. काल्याचा प्रसाद खायचा आहे ना तर प्रयत्न करावे लागतील. काय प्रयत्न करावे लागतील? घर सोडून इथं तर यावं लागल. एक जण म्हणला आपल्याला घरून हलायची सुद्धा गरज नाही. आपण सांगितलंय की पंगत बसली की वाढण घेऊन ये. अरे आलेलं वाढण घरामध्ये तुला सोडून खावं तर लागल, तो तरी प्रयत्न करावा लागेल. प्रयत्नाशिवाय काही नाही. पहिली गोष्ट पुरुषार्थ, दुसरी गोष्ट प्रयत्न, तिसरी गोष्ट आहे प्रार्थना. प्रार्थना करावी लागते. प्रार्थना म्हणजे देवाचं भजन करावं लागतं, कीर्तन करावं लागतं, नामचिंतन करावं लागतं. चौथी गोष्ट आहे प्रतीक्षा. ह्याच्यावर थोडं बोलतो. प्रतीक्षा म्हणजे वाट पाहावी लागते गुरुजी, वाट पाहावी लागते. डायरेक्ट होत नाही. होत नाही डायरेक्ट. आता हे कीर्तन करणं, हे गायन करणं, हे वाजवणं हे लगेच झालं का? प्रतीक्षा करावी लागते. आणि आपलं कसं झालंय? तूप खाल्लं की बोला ना, तूप खाल्लं की त्या आमच्या दिंडीमध्ये काही मावल्या येतात मावशी, काही मावल्या दिंडीत. मग ती एक माय मावली आमच्या दिंडीत 3 वर्ष आली. 3 वर्ष. आणि 4थ्या वर्षी मी म्हणलं चला काकू या वर्षी दिंडीला. नाही येत मी दिंडीला यंदा. का? 3 वाऱ्या केल्या तरी काय दिलं विठ्ठला ना आम्हाला? पोराचं लग्न हो म्हणून 3 वाऱ्या केल्या. आमच्या पोरावाली सुईरी पलीकडल्या गल्लीत गेली. आता देवानं काय तुला सुईरी की जमवाव्या? लगेच वाटतं देवानं द्यावं. लगेच. वाक्य लिहून घ्या, लक्षात ठेवा कायम. 3 वर्षात वारी करून आपल्याला वाटतं भरपूर काही भेटावं. 35 वर्ष, 50 वर्ष वारकऱ्यांनी वारी केली. देवाने त्यांना काहीच दिलं नाही. पण देवाने त्यांना जे दिलं ना ते कोणालाच दिलं नाही. ही त्रिकालाबाधित सत्य असलेली गोष्ट आहे. जे त्यांना दिलं ना कोणालाच नाही दिलं. प्रतीक्षा करावी लागते.
अहो सांप्रदायिक प्रतीक्षा आहे, किती मोठी प्रतीक्षा आहे ही कीर्तनाची परंपरा आहे. ही कीर्तनाची परंपरा सुरू झाली नामदेवांपासून आणि त्या नामदेवांची काय एका वर्षाची प्रतीक्षा आहे का? नाही. काकड्यात सांगितलंय, काकड्यात चौयुगाचा भक्त नामा उभा कीर्तनी, चौयुगाचा भक्त नामा उभा कीर्तनी, हे चौयुगाचा भक्त नामा उभा कीर्तनी, चौयुगाचा भक्त नामा उभा कीर्तनी, हे पाठीमागे डोळे लावून उभे जाणे, पाठीमागे डोळे लावून उभे महाद्वारापर्यंत, 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 चौयुगाचा भक्त नामा उभा कीर्तनी, पाठीमागे डोळे लावून, पाठीमागे डोळे झाकुनी उभी ती जणी, वाळवंटापासून महाद्वारापर्यंत. हो काकड्याचं प्रमाण आहे, काकड्याचं. आपल्या सप्त्यात काकडा होते ना लोक किती वर्षभर काकडा आहे. वा जोरात कळावाला. लोक किती वर्षभरात किती इथं? दोघच का वर्षभर बी? तिसरा कशा एक माग एक पुढं. वर्षभर काकडा होतो आमच्या गावात. आणि बघा हा ते म्हणले एक तुमच्या मागे एक तुमच्या पुढे. हा जमलं. दोघच आणि हे दोघच मध्ये उठा पांडुरंगा आता दर्शन द्या सकाळा. अहो एक दिवशी खरं उठायचा दे म्हणून म्हणायचा सकाळा, आम्ही दोघं म्हणजे सकाळा. दोघच काकड्याला बाकीचे जाऊ द्या. मग वर्षभर नाही सप्त्याती नाहीत का? कायाचा काकडा हे झोपीत वाकडा तिकडा कायाचा काकडा. उलट लोक शिष्टी मोल्याला भेटते तर शिष्टी मोल्याला म्हणते काकड्याला वरचे भोंगे बंद करा, भोंगे बंद कर वरचे. ते म्हणला कार पैसे मायाकून 5 घे पण वरचे भोंगे बंद कर. का लय गोड झोप असते ते लय उडतेच सगळ्या झोपीचा इचकुबा होते. कायचा काकडा. आमची गत कशी झाली माहिती का? ते 5 सोड मध्ये वगैरे नेपाळी लोक फिरत असतील बघा. नेपाळी रात्री बोंबलत काय म्हणते त्याला गुरखी. सलाम साहेबजी 10 रुपये देऊ ना, 10 रुपये देऊ ना. दिवसभर 10,000 रुपये गोळा करायचे आणि रात्रभर जागते रहो असंच असते ना. जागते रहो होशियार, जागते रहो. जमलं ना? म्हणजे यदा कदाचित तिसरी लाट आली हे बंद झालं तर दुसरा धंदा असा म्हणून मी प्रॅक्टिस करायला मी. आणि माणसाचा स्वभाव एवढा हलकट आहे बाबा. माझ्या विनोदाच्या मागला सिद्धांत आहे. माणसाचा स्वभाव एवढा विचित्र आहे. खाली गुरक्याचा आवाज ऐकला की घरात झोपणारा माणूस काय म्हणते? गुरक्या आला झोपा आता काय ताण नाही. गुरक्या येऊन गेला झोपा. अहो आमच्या गावाकडे चोरी झाली गुरुजी आणि चोरी सीसीटीव्ही मध्ये ती कॅप्चर झाली. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज मागवून सीसीटीव्ही बघत असताना त्यांच्या लक्षात आलं इथं चोरी होईल. गुरक्या समोरून गेलाय जागते रोडून. सीसीटीव्ही दिसलं. पुलिसवाल्याने त्याला बोलवलं. त्याला म्हणले अरे तू डर गया था क्या? तेरे सामने चोरी हो रही तू वहां से जा रहा. हाँ तू कैसा ऐसा क्यों कर रहा है? तू तेरे को दिखाई नहीं दिए क्या वो चोरी हो रही? तो मला साहब मेरे को रात का दिखताच नहीं. आता हे तुम्हाला कळायला महिना लागेल. ज्याला दिसतच नाही त्याच्या जीवावर आपण घरात निवांत झोपतो आणि ज्या संतांनी जगण्याचा दृष्टिकोन काकड्यात दिला ना तेव्हाही आम्ही घरात निवांत झोपतो. हे समाजाचं दुर्दैव आहे. बस दुसरं काय. प्रतीक्षा करावी लागते. प्रतीक्षा. चौयुगाचा भक्त नामा उभा कीर्तनी. गुरुजी माझ्याकडे वेळ नाही. हे तुमचं पकवाज वाजवणं, माझं कीर्तन करणं, यांचं गायन करणं साधी गोष्ट वाटते का? याच्याबद्दलची भूमिका सांगितली ज्ञानोबरायांनी रूपाच्या अभंगात.
बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा एका नाही बहुत सुकृताची जोडी. हे कीर्तनामध्ये चाल म्हणली ना, हे नेमकं कालचं दह्यानं माझा जरा घोटाळा केला. गुरुजी असे चाल म्हणली ना, आणि एका कीर्तनात म्हणलं वाह क्या बात है महाराज, वाह क्या बात है, वाह क्या बात है. खाल्ला एक जण म्हणला बात क्या है, तुम महाराज बोल रहे वाह क्या बात है, वाह क्या बात है, बात क्या है. खाली बसलेले लोक म्हणतात गायक काय म्हणतात आपल्याला कळत नाही. ऐका ए गायकानं कोणत्या कीर्तनात कोणती चाल म्हणायची, चालीचा भाव कोणता, चाल कोणती, स्वर कोणते, पट्टी कोणती, लय कोणती, बरोबर आहे. हे कळण्यासाठी अभंगाचे शब्द कानावर जाण्यासाठी, कानातून मनात येण्यासाठी, तो भाव चेहऱ्यावर दिसण्यासाठी सुद्धा अनंत जन्माचं पुण्य पदरात असावं लागतं, तेव्हा होतं, नाही तर होत नाही. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली. अनंत जन्माचे सुकृत पदरी प्रतीक्षा करावी लागते. इकडे बघा माझ्याकडं. पहिली गोष्ट पुरुषार्थ, दुसरी गोष्ट प्रयत्न, तिसरी गोष्ट प्रार्थना, चौथी गोष्ट प्रतीक्षा. म्हणून तर म्हणतात पाहे प्रसादाची वाट, वाट पाहावी लागते, वाट. अरे मोबाईल आहे, मोबाईल मोबाईल आहे, आणि मोबाईल मध्ये एखादी गोष्ट जर तुम्हाला पाहायची असेल गुगलला, तर गुगल टाइम घेतं. टाइम ब्ल्यू लाईन अशी कट टू कट व्हावी लागते, तेव्हा ते कळतं. ब्ल्यू लाईन कट टू कट जावी लागते, राऊंड पूर्ण व्हावा लागतो, तवर तिथे येतं वेटिंग. वेटिंग करावी लागते गुगलला एखादी गोष्ट ओपन करण्यासाठी. देव गुगलचा बाप आहे, त्याच्यापाशी जर जायचं असेल तर आपल्याला प्रतीक्षाच करावी लागेल, तेव्हा जाता येईल, नाही तर जाता येणार नाही. म्हणून चौथी गोष्ट प्रतीक्षा, आणि पाचव्या वेळेला प्राप्ती. पुरुषार्थ, प्रयत्न, प्रार्थना, प्रतीक्षा, प्राप्ती या गोष्टी भेटल्या की आपल्याला प्रसाद मिळतो. तो प्रसाद कोणाला मिळतो, भाग्याचा तो पावे तेथे. किती भेटतो, लाही क्षित लागता हाती दोष देखून या. एक लाही जरी हाताला लागली नाही, एक लाही, फायदा काय महाराज, सगळे दोष निघून जातात. निळा मने क्षीराचा बुंद लागता पावी ब्रह्मानंद, वाटिया पुल्या निज हस्ते भाग्याचा तो पावी. काल्याच्या प्रसादातला एक थेंब जरी तोंडात पडला ना, तरी ब्रह्मानंद पावल्याची पावती, पोच पावती या काल्याच्या प्रसादात भेटत असते. आणि तो काला देवाने वाटला, त्या काल्याचं हे चिंतन निळोपरांनी मांडलं. देव प्रसाद देतो, प्रसाद जास्त नाही, फक्त लाही क्षित, एक लाही भेटली ना दोष निघून जातात. आणि एक थेंब जरी भेटला ना, निळा म्हणे क्षीराचा बुंद लागता पावी ब्रह्मानंद. विठोबा विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, हरि विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. विठो की कीर्तनकारावर बंधन आहेत. काय बंधन आहे, चरित्र ते उच्चारावे, चरित्र ते उच्चारावे, चरित्र ते उच्चारावे, चरित्र ते उच्चारावे. केले देवे गोकुळी, 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 केले देवे गोकुळी. चरित्र ते उच्चारावे, केले देवे गोकुळी, हे केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी. चरित्र उच्चारावे, केले देवे गोकुळी, केले गोकुळी. चरित्र ते उच्चारावे, केले देवे गोकुळी. कीर्तन करावं आजच्या बंधने, त्या भगवंताच्या चरित्राचं उच्चारण करू. भगवंताच्या अवताराची कथा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. जेव्हा जेव्हा अधर्म वाढतो, यदा यदा ही धर्मस्य ग्लानिं भवति भारतात, जेव्हा जेव्हा अधर्म वाढतो ना, तेव्हा तेव्हा देवाचा अवतार होत असतो. कंस नावाचा राजा, त्या कंस नावाच्या राजाचं पाप इतकं वाढलं, इतकं वाढलं, इतकं वाढलं की विचारायची सोय नाही. आणि त्या पापाची सगळ्यात क्रॉस लिमिट म्हणजे काय असेल, तर त्या कंसानं काय केलं, स्वतःच्या बापाला सुद्धा काय केलं, बंदिस्त केलं. आणि बापाला बंदिस्त केलं की देव म्हणले आता याचा निकाल लावावा लागतो. याचा अर्थ काय, जगातले सगळे पाप एकीकडं आणि बापाच्या अपमानाचं पाप एकीकडं. जो बापाचा अपमान करतो ना,
तो कंसाच्या कुळातला एवढं फक्त टकुऱ्यात ठेवायचं. कंसाचं पाप वाढलं, देवानं अवतार घ्यायचा ठरवलं. माझ्याकडे बघा, देवानं अवतार घ्यायचं ठरवलं आणि देव गेले आता मोठ्या भावाकडे म्हणजे बलराम दादाकडे. आणि बलराम दादाला म्हणले चला देवा चला आता आपल्याला अवतार घ्यायचाय. ऐका, आपल्याला आता अवतार घ्यायचाय. लक्ष्मण भैया बरोबर आहे, बलराम दादा लक्ष्मण भैया म्हणजे मोठे भाऊ. माझ्याकडे बघा लय गोड आहे. देव गेले म्हणले चला 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 लवकर चला. कुठं? मुरम्याला. काय? काल्याचं कीर्तन आहे. नाही देव गेले देव म्हणले चला लक्ष्मण भैया चला आपल्याला अवतार घ्यायचा. कुठं जायचंय? पृथ्वी तलावर. लक्ष्मण भैया म्हणले नाही आपल्याला तुझ्यासोबत यायचं, तू एकटा जा. देव म्हणले काय झालं? लक्ष्मण भैया म्हणले तुझ्यासोबत येणं म्हणजे नुसतं बेजार होणं. कस काय? वनवास कोणाला? वनवास रामाला आणि उपवास लक्ष्मणाला. लक्ष्मणाचा आणि वनवासाचा काही संबंध होता का? नाही. पण मोठ्या भावाला वनवास झाला म्हणून लक्ष्मणाला जावं लागलं का नाही? मग रामायणातून काय शिकायचं? मोठ्या भावाचा सन्मान हे शिकायचं का नाही? पण आमच्याकडे घोटाळे झाले. गुरुजी मला मागच्या महिन्यात फोन आला एकाचा. ते म्हणे बाबा 6 एप्रिल ते 12 एप्रिल आमच्या गावात सप्ताह आहे. म्हणलं मग रामनवमीची सुरुवात आहे, हनुमान जयंतीचा काल आहे. म्हणलं वा महाराज आम्हाला इच्छा आहे की तुम्ही आमच्या गावात रामकथा करावी. म्हणलं माझी काही तारीख खाली नाही, मला रामकथा करणं काही शक्य नाही. ते म्हणे मग तुमच्या ओळखीचा एखादा महाराज द्या. मी म्हणलं बजेट किती? आपल्याकडे बजेटनुसार महाराज असतात ना. ते मला बजेटची चिंता करू नका, लागल तेवढं बजेट आपण देऊ. मी म्हणलं एकदा गावकऱ्यांना विचारा. तो मला गावकऱ्यांना विचारायची गरज नाही, सगळं बजेट मी एकटा देणार. अरे बाप म्हणलं कस काय? कशाच्या आनंदात? महाराज तुम्हाला म्हणून सांगतो म्हणला 30 वर्ष झालं बाबासोबत जमिनीची केस चालू होती, निकाल आपल्या बाजूला लागलाय, त्या आनंदात आपल्याला रामकथा करायची. नाही का कळलं तुम्हाला? काय म्हणला? 30 वर्ष झालं भावासोबत केस चालू होती, निकाल आपल्या बाजूला लागलाय आणि या आनंदात आपल्याला काय करायची? रामकथा करायची. मी म्हणलं प्रभू रामचंद्र एक बाणीत पण वरून 2 बाण सोडतील. पहिला तुला, दुसरा मला. हे प्रकरण रामाकडे जाणार नाही. त्याच्या अगोदर आज ज्यांची जयंती आहे ते बजरंग बलीकडे जाईल. आणि हनुमंतराय दोघाला गद्यानं दोन्ही गद्याला हानी. का? कारण भावाचं भांडण आहे आणि त्याच्या आनंदात तुला रामकथा ठेवायची. ती रामकथा पोहोचेल का? ती रामकथा पावेल का? अरे रामायण म्हणजे बंधुप्रेम आहे. रामायणातून शिकायचंय तर बंधुप्रेम शिकावं. प्रभू रामचंद्रांनी आज बजरंग बलीची जयंतीचा उत्सव आहे. प्रभू रामचंद्राची आणि बजरंग बलीची भेट झाली. काय झाली? भेट झाली. आणि भगवंतानं बजरंग बलीला भाऊ मानलं, भाऊ. आणि त्या भावाची उपमा देत असताना कोणाची उपमा दिली? कोणाची उपमा दिली? तुम मम प्रिय भरत हि समभाय. तुम्ही मला भरतासारखे प्रिय आहात, भरतासारखे. आता विचार करा, रामप्रभू भरतच का म्हणले? तुम मम प्रिय लक्ष्मण समभाय नाही म्हणले. भरत सम का? फक्त लक्ष्मणाचं रामावर प्रेम होतं असं नाही. अहो भरताचं तर त्याच्यापेक्षा जास्त प्रेम होतं. म्हणजे भरताबद्दल ते तुलसीदासांनी फार सुंदर सांगितलंय. जब भी दिया है प्यारा उदाहरण हमने दिया है तुम्हारा उदाहरण. जेव्हा जेव्हा भक्ती भाव आणि बंधू प्रेम सांगितलं ना तेव्हा तेव्हा भरतावर बोलत नाहीत लोक रामायणामध्ये. महाराज माफ करा मला, रामायणामध्ये भरतावर जास्त लोक बोलत नाहीत. लक्ष्मणाबद्दल लय बोलतात, पण लक्ष्मणापेक्षाही भरताचं प्रेम जास्त होतं रामावर. होतं का नाही? अहो प्रभू रामचंद्र वनात गेले. इकडे बघा, आता वेळ नाही आपल्याकडं पण तरी ऐका. प्रभू रामचंद्र वनात गेले. आपण रामायण ऐकले. प्रभू रामचंद्र वनात गेले आणि वनमाता हात जोडून उभी राहिली. आई वनमाता हात जोडून उभी राहील. वनमाता म्हणली स्वामी मी तुमची काय सेवा करू? प्रभू रामचंद्र म्हणले सेवा करायची ना, मी ज्या रस्त्यानं आले ना त्या रस्त्यावरचे काटे काढून टाका. देव म्हणले मी ज्या रस्त्यानं आलोय ना त्या रस्त्यावरचे काटे काढून टाका. ती वनमाता म्हणली आता 14 वर्षानं वापस जायचे काटे काढून काय उपयोग आहे? नाही नाही काढा. कशामुळे काढा? कारण मी आलोय म्हणजे माझा भरत सुद्धा मला शोधत आल्याशिवाय राहणार. वनमाता म्हणली ठीक आहे काढते, पण एक विचारू का? देव म्हणले विचार. तुमचा भाऊ एवढा नाजूक आहे का? म्हणले एवढा नाजूक आहे की पायात काटा मोडला तर त्याला दुखापत होईल एवढा नाजूक आहे? अयोध्येचा राजा, दशरथाचा पुत्र, रामाचा बंधू, चतुरंगी सेनेचा प्रतिनिधी एवढा नाजूक आहे का? आणि रामानं दिलेलं उत्तर इतकं गोड आहे. प्रभू रामचंद्र म्हणले नाही ग वनमाता, भरत इतका कणखर आहे की त्याच्या छातीवर शस्त्र सुद्धा फुटतं एवढा कणखर आहे. मग काटे का वेचाय लावले? प्रभू रामचंद्राचं उत्तर आहे भरताच्या पायात काटा मोडला म्हणून भरताच्या डोळ्यात पाणी येणार नाही.
पण हाच काटा माझ्या दादाच्या पायात मोडला होता हा विचार करून भरताच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही. हा विचार प्रभू रामचंद्रांनी शिकवला. लक्ष्मण भैया म्हणले नको 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 नको, लहाना भाऊ म्हणून जन्माला आलो आणि सगळी बेजारी माझी झाली. आणि देवानं सांगितलं आता तू वडील होई देवा, आता तुम्ही वडील व्हा, तुम्ही मोठे भाऊ म्हणून या. कारण मोठ्या भावाची सेवा करणं हे आपल्या धर्मामध्ये शिकवलं, आपल्या शास्त्रामध्ये शिकवलं. सगळ्यांना भूमिका माहितीये. कंस नावाचा राजा देवकीचा आणि वसुदेवींचं लग्न लावतो. देवकीची अशी विदाई होत असताना आकाशाची वाणी सांगत असे कंसा, आकाशाची वाणी झाली. कंसाला सांगितलं हिच्या पोटात येणारा बाळ तुला मारणार आहे. आणि असं ऐकल्याबरोबर खड्ग घेऊन या हातावयात अमारा वया धावला, हात तो धरला. वसुदेवी, आमच्या लहानपणी एक कविता होती, माझ्याकडे वेळ कमी, तुम्ही मन लावू नका. इकडे बघा, एक कविता होती आमच्या लहानपणी. छोटेसे बहीण भाऊ उद्याला मोठाले हो, दुय्यम निबंधकाच्या कार्यालयात उभे राहू. दुय्यम निबंधकाचं कार्यालय कळतं ना? दुय्यम निबंधकाच्या कार्यालयात उभे राहू, प्रॉपर्टीवरून एकमेकाचे छोटेसे बहीण भाऊ. बहीण भावाचं प्रेम कुठपर्यंत गोड, जोपर्यंत बहीण हिस्सा मागत नाही तोपर्यंत. अहो प्रेम लय होतं कंसाचं देवकीवर लई, पण जशी आकाशाची वाणी सांगितली, जसं ऐकलं, शस्त्र घेतलं आणि मारायला गेला आणि हात धरला वसुदेवजींनी. वसुदेवजी म्हणले ऐक, तुला दुःख नुकसान कोणापासून आहे? जन्माला येणाऱ्या अपत्यापासून. मी तुला शब्द देतो, मी तुला ते अपत्य देईल. मग शेवटी दोघांना कारागृहात ठेवलं. नारदजी आले, चक्र काढलं, पहिला आठवा पहिला सगळं कन्फ्यूज केलं, पाप वाढवलं. मग कंसानं काय केलं? 1 2 3 4 5 नाही, 6 ही मारतो दुराचारी, 7वा तो गर्भ योग माया नेत. 7वा गर्भ योग माहेने नेला. 8व्याची वेळ आली आणि 8व्याच्या वेळेला डोहाळे लागले. कोणाला लागले डोहाळे? हा आई, डोहाळे लागतात ना. डोहाळे गोड असतात. नटवा सजवाहिला डोहाळे पुरवा ग कुणीतरी, असंच असते ना. आता एक नवीन आले, आजी तू बाबा मी होणार गो, कुणी येणार कुणी येणार गो. अवलय डेंजर डेंजर डोहाळे, मातीच खायचे डोहाळे लागते. आमच्या गल्लीत एका बाईला डोहाळे लागली, ती भिताडच चाटू लागली. मातीची भिताड. काही काही पेढेच खाऊ वाटते, डोहाळे लागतात नाही. तसं देवकीला डोहाळे लागले, देवकीला. आणि देवकीचे डोहाळे संतांनी लिहिले महाराज, किती गोड डोहाळे. सोडा सोडा मिठी लपवा लपवा जग जेठी, झणी कंसाला कळेल माझ्या बाळाला मारे. लपवा, तो जगजेटी लपवा. जर या कंसाला कळालं ना तर माझ्या लेकराला मारल्याशिवाय राहणार नाही. 8व्याची वेळ आली आणि भगवंताने 8 वर्षाची मूर्ती धारण केली. भगवंत कारागृहामध्ये प्रगट झाले आणि सांगितलं ऐका, मला इथं ठेवू नका, नंदाच्या घराला, नंदाच्या घराला, मजनी गोकुळाला, मजनी गोकुळाला, मजनी गोकुळाला, नंदाच्या घराला, नंदाच्या घराला, मजनी गोकुळाला, मजनी गोकुळाला. माया उपजली ते ठेव झाली ते, माया उपजली ते आनंदाच्या घराला, आनंदाच्या घराला, मजनी गोकुळाला, मजनी गोकुळाला, हे मजनी गोकुळाला, नंदाच्या घराला, नंदाच्या घराला, मजनी गोकुळाला, मजनी गोकुळाला, हे मजनी गोकुळाला.
नंदाच्या घराला मज नेई गोकुळाला माया उपजली जेथे ठेवी मज आणि येथे. अरे वा देवा काय बोलायलास तू. तुला नंद बाबाच्या दरबारात घेऊन जाऊ. कसा घेऊन जाऊ बघ. हे माझ्या हातामध्ये बेड्या आहेत, पायामध्ये बेड्या आहेत, गड्यामध्ये बेड्या आहेत, सगळीकडे बेड्या आहेत रे. गळ्यापासून पायापर्यंत सगळीकडे बेड्या आहेत. मग तुला नेणार कसं. तुम्ही त्याची काळजी करू नका. ऐका आता गोड भाव आहे. आई मी तुमच्यासाठी बोलून जाईल बघा. मन लावून ऐका. वसुदेवजींनी सांगितलं, देवानं सांगितलं, वसुदेवजींनी ऐकलं, पण देवकी काही ऐकायला तयार नाही. देवकी म्हणली नाही रे देवा, हे देवा नाही नाही, मी याच्यासाठी पुण्य नाही केलं, याच्यासाठी जप तप याच्यासाठी सायास नाही केला. का 8 वर्षाची मूर्ती तू प्रगट व्हावी, तू मला आई म्हणावं, याच्यासाठी 8 तास नाही केला. आणि खरं सांगा बरं आई, तुमच्या गावात एखादी पोरगी जर डिलिव्हरीला गेली आणि 8 वर्षाचं पोरग जर तिला म्हणलं मम्मी मी तुझं पोरग आहे, तिची मम्मी होईल का नाही. 2 मिनिटात तिची बॉडी होईल ना. नाही 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 नाही. देवकीचं वाक्य फार गोड आहे. श्रीमद भागवतात वर्णन आलंय, फार गोड वर्णन आलंय. गुरुजी देवकी काय म्हणली असेल देवाला. देवाला देवकी म्हणते नाही रे देवा, ए देवा याच्यासाठी मी नाही 8 तास केला की तू यावं आई म्हणावं. हा अरे देवा माझा 8 तास मी या गर्भीच्या यातना सहन कराव्या, मी प्रसूतीच्या वेदना सहन कराव्या, प्रसूतीच्या वेदना सहन करून मी बाळांत व्हावं. मी बाळांत झाल्याच्या नंतर माझी नाळ आणि तुझी नाळ देवा एक असावी आणि ती नाळ एक असावी, याच्यासाठी देवा हे सगळं केले रे. प्रसूतीच्या वेदना या जगातल्या सगळ्यात कठीण वेदना आहेत, पण माझ्या प्रसूतीच्या वेदनानंतर मी आई नावाचं मंगल्य माझ्या जीवनात येणार आहे ना देवा, मी त्याच्यासाठी अट्टहास केला. देव म्हणले माय आता ही वेळ नाही, तुझी ही इच्छा मी पूर्ण करेल, पण आता ते काही शक्य नाही, आताची परिस्थिती वेगळी आहे. वसुदेवजी म्हणले अरे हे रक्षपाळ. आणि देवानं सांगितलं म्हणसी रक्षपाळ ते म्या मोहिले सकोळ. देवाचा जन्म झाला. देवाला वसुदेवजींनी डोक्यावर घेतलं, सगळ्यांना माहित आहे. आणि देवाला घेऊन निघाले. देव निघाले देवाला घेऊन वसुदेवजी. तेव्हा सगळी सजीव सृष्टी देवाच्या दर्शनाला येत होती. वरुण राजाचं आगमन झालं. वरुण राजापासून रक्षण व्हावं म्हणून शेष भगवंताने फणा धरला. शेष भगवंताने फणा धरला. सगळी सजीव सृष्टी दर्शनाला निघाली. आणि यमुनेनंही ठरवलं की आता दर्शन घेतल्याशिवाय पर्याय नाही. यमुनेनं दर्शन घ्यायचं ठरवलं. पाणी गुडघ्या इतकं आलं, पाणी कमरे इतकं आलं, पाणी पोटा इतकं आलं, पाणी छाती इतकं आलं, पाणी गळ्या इतकं आलं, नाकात तोंडात पाणी जायला लागलं. पण वसुदेवजींचा पाय थांबला का. थांबला. श्रीमद भागवतातली एकच आदर्श गोष्ट शिकलोय मी. कुठली माहिती का या प्रसंगात. कुठली माहिती का. नाकात तोंडात पाणी जात होतं पण वसुदेवजींचा पाय थांबत. याच्यातून एकच गोष्ट लक्षात ठेवा, नाकात तोंडात पाणी जाऊन स्वतःचा जीव जायची वेळ आली ना तरी लेकराचं रक्षण फक्त बापच करत असतो. हे वसुदेवजींनी आपल्या कृतीमधून दाखवून दिलं. वसुदेवजी जात होते. देवानं विचार केला की मागच्या जन्मामध्ये सुद्धा दशरथ नावाचा राजा आपल्या वियोगामध्ये गेला, या जन्मात असं झालं तर जमणार नाही. मग पुर चढला आचाट त्यासी लाविला अंगुष्ट. अंगुष्ट लावला. यमुना मातेनं जागा दिली. एक गोकुळात आले. मायेला उचललं, देवाला ठेवलं. परत आले तर ती माया रडायला लागली. कंस जागा झाला. कंस धावत 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 कारागृहात आला. कारागृहामध्ये त्या मायेला धरलं. मायेला धरून गर 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 फिरवलं आणि इतक्यामध्ये ती हातातून निसटली. तुझा लागिवादी उपजला मजाधी, उपजला मजाधी, उपजला मजाधी, तुझा लागिवादी उपजला मजाधी, उपजला मजाधी, उपजला तुझं लागी बधी उपजला मजा दे. ए कंसा, अरे तू मला काय मारतो. तुला मारणारा माझ्या आधी जन्माला असं म्हणल्याबरोबर पायाखाली जमीन हल्ली. कंस जाग्यावरच गार झाला. आणि इकडं सकाळी सकाळी नंदबाबाच्या दरबारामध्ये एक गवळण नंदबाबाच्या घरी कामासाठी आली. ती यशोदा मातेच्या ग्रहामध्ये गेली आणि यशोदा मातेच्या खोलीमध्ये जाऊन बघितलं तर काय, यशोदेच्या बाजूला एका गोंडस लेकराला तिनं पाहिलं. आणि तिला एवढा आनंद झाला ना, हातातलं काम सोडलं आणि ती गावामध्ये बोलत फिरली. गवळणे गवळण म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. 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 गवळण गवळण म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला.
गवळण म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला हे गवळण म्हणते गवळणीला पुत्र झाला यशोदेला गवळण म्हणते गवळणीला पुत्र झाला यशोदेला एक धावी एकी पुणे ताटी माटी सोटवण एक धावी एक पुढे त्यास वाटी सोडवण एक धावी एकी पुणे ताटी माटी सोटवण एक धावी एक पुढे त्यास वाटी सोडवण गवळण 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 म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदे गवळण म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला हो गवळण म्हणते गवळणीला पुत्र झाला यशोदेला गवळण म्हणते गवळणीला पुत्र झाला यशोदेला गवळण म्हणती गवळणीला न पुत्र झाला वा डोंगराची हवाच लागली लगेच झुळूकच आली होती अख्ख्या गवळणींनी गवळण म्हणे गवळणीला आणि गावामध्ये जर एखादी गोष्ट सांगायची असेल ना तर माईक मध्ये सांगायची गरज नाही काकू माईक मध्ये सांगायचीच नाही फक्त एखादीच्या कानात सांगायचं आणि तिला म्हणायचं तू जवळची आहेस म्हणून तुला सांगितलं अर्ध्या तासात गावात होतंय अर्ध्या तासात कारण प्रत्येकीच्या तुम्हाला काय जोक वाटत ह्याला 1,500 महिना का बरं सुरू केलाय कारण हे दुसरं कारणच नाही गवळण म्हणे गवळणीला पुत्र झाला यशोदेला एक धावे की पुढे ताटी वाटी सुंडवली वान भरोनिया ताटी झाली नंदा घरी दाटी सोयीनीची गलबल झाली दासी जनी हेल भाली इतका आनंद झाला गोकुळीच्या सुखा अंत पार नाही निका बाळ कृष्ण नंदा घरी आनंदल्या गुडिया तोरणे करती कथा गाती गाणी इकडं गोकुळात आनंद तिकडं कृष्ण गोकुळी जन्माला दृष्टाचल काप सुटला दृष्टाचल काप सुटला दृष्टाचल काप सुटला कृष्ण गोकुळी जन्माला दृष्टा छळकाप सुटला दृष्टा काप फुटला दृष्टा सुटला कृष्ण गोकुळी जन्माला दुष्टा चळकाप सुटला कंसाला कंस घाबरला कंसाने लगेच मीटिंग घेतली मीटिंग मध्ये सांगितलं माझा दुश्मन जन्माला जो कोणी मारल त्याला अर्धा राज देतो पुतना नावाची राक्षसीने आली राक्षसीने विडा उचलला असताना मध्ये विष घेतलं पुतना गावचे गाव लेकर मारत 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 गोकुळामध्ये आली यशोदेच्या दारात उभी राहिली यशोदे यशोदा म्हणली बोला अगं तुला मुलगा झालाय मी तुझा मुलगा बघायला आले तुम्ही कोण मला ओळखलं नाही ओळखलं अगं मी तुझी मावस बहीण मी कसं काय बघितलं नाही तू जन्माला यायच्या आधी माझं लग्न झालं आणि सासरला एक फौड भेटलं मी माहेरात आले नाही मग आता कसं काय आता मी सासू झाल्यामुळं मी मालकी नाही त्याच्यामुळे मी माहेरला आले कोण म्हणलं पुतना अगं कुठं आहे तुझं लेकरू आताच त्याला नाव माकू घातले आणि पाळण्यात टाकले देव म्हणला पहिलं गिराईक रिकाम्या हातानं जाऊ द्यायचं देवानं रडायला सुरुवात केली अगं जागा तू झोपलं म्हणतीस यशोदा कामात होती यशोदेनं आणलं पुतनेच्या हवाली केलं पुतनेनं त्या देवाकडे बघितलं आणि पुतनेचं ममत्व जागं झालं आता ही पुतना कोण आता लय विस्तार होईल पण ही पुतना कोण श्रीमद भागवतात आलेल्या वर्णनानुसार ही पुतना म्हणजे वामन अवतारामध्ये बळीला पाताळात घालत असताना बळीची एक कन्या आहे आणि ती बळीची कन्या वामन देवाला बघून असं विचार करते की असं पोरगा आपल्या पोटी असावं पण बाप पाताळात घातला की त्याच्याबद्दल तिचं वैर तयार होतं तीच बळीची कन्या या जन्मामध्ये पुतना म्हणून जन्माला आली त्या पुतनेनं देवाकडे पाहिलं पण पुन्हा लक्षात आलं की आपण याला मारायला आलो देवाला स्तनपान करायला सुरुवात केली देव दूध प्याला देव रक्त प्याला देव पाणी प्याला देव पंचप्राण प्याला देव काय पुतनेला सोडायला तयार नाही पुतना सोड सोड म्हणते देव काय सोडायला तयार नाही पुतनेनं विकराळ रूप धारण केलं गावाच्या बाहेर जाऊन ते धडकून पडलं यशोदा भानावर आली शिडी लावली देवाला खाली घेतलं त्या देहाचे तुकडे तुकडे केले सरळ रचलं आणि सरळ रचल्याच्या नंतर असं म्हणतात की सुगंध येत होता काय येत होता
का सुगंध आला? ए पोरांनो, सुगंध का आला याची दोन कारण आहेत. शेवटच्या वेळेला देव हृदयाजवळ होता म्हणून, आणि दुसरं कारण नकळतपणे का होईना पण देवाबद्दल मातृत्व पैदा झालं होतं म्हणून. या दोन गोष्टीमुळे पुतनेच्या शरीरातून सुगंध येत होता. देवानं पुतण्यासारखे अनेक राक्षस मारले. अवगी दैत्यकानी बुडविली विटंबिला, भट दिला पाटावरी पाठ. आखी दैत्यकानी लहानपणीच देवानं बुडवली. आता देवाच्या चरित्राचं उच्चारण करावं. कोणतं चरित्र? तर केले देवे गोकुळी. गोकुळामध्ये देवानं केलेलं चरित्र, आणि गोकुळामध्ये देवानं दोन प्रकारचं चरित्र केलं. हे जसे चरित्र केले नारायण दसे चरित्र केले नारायण, दसे चरित्र केले नारायण, हे दसे चरित्र केले नारायण. राखिता रांगता गोधने राखिता, रांगता गोधने राखिता. रांगता गोधने राखीत आहे. देवानं दोन प्रकारचं चरित्र केलं, रांगताना आणि गोधने राखताना. आता रांगताना काय केलं? रांगत रंगणी चोरीत लोणी, रांगत रंगणे चोरित लोणे, धरती गावन धरती गौळणी, बांधिती चरणी देती गाराणी, बांधित चरणी देते गाराणी. यशोदे चांदणी, यशोदे चांदणी. दूध भक्षुणी नवल केले साजनी. कृष्ण परतून मागे लावा, कृष्ण आडवा परतून मागे लावा, कृष्ण आडवा परतून मागे लावा, कृष्ण आडवा. थोडं धावत्या वेगात पाहू. रांगत रंगणी चोरीत लोणी. देवानं दोन प्रकारचं चरित्र केलं. रांगता गोधने राखीत आहे, आणि रांगताना पुन्हा दोन प्रकार केले. रांगत रंगणी चोरीत लोणी. देव चोरी केली आणि रांगले. आता देव रांगले कसे? तळवे तळहात तळहात टेकीत, तळहात तळहात टेकीत, डाव्या गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने रांगत. तळहात तळहात टेकीत, तळहात टेकीत, डावे गुडघ्याने रांगत, डावे गुडघ्याने रांगत, डावे गुडघ्याने रांगत. रंगणी रंगनाथ तोंड देखिला देसरे, रंगणी रंगनाथ तोंड देखिला देसरे, हे रंगणी रंगनाथ तोंड देखिला देसरे, रंगनाथ तोंड देखिला देसरे. जसवंती पैसांगे गो, जसवंती पैसांगे. कान्होबाचे नावे तळवे तळहात टेकीत, तळहात टेकीत, हे डावे गुडघ्याने रांगत, डावे गुडघ्याने रांगत, डावे गुडघ्याने रांगत. तळवे तळहात टेकीत, डाव्या गुडघ्याने रांगत. देव रांगले. रांगले देव. पण मधल्या 10 वर्षाच्या काळात रांगण्याची सिस्टीम राहिली का? राहिली का? मोकळं सांगा. आताचे लेकर रांगतेत का? आताच लेकरू असं उभं राहिलं, इकडे बघा, आताच लेकरू उभं राहिलं की मम्मी नावाचा प्राणी डॅडी नावाच्या प्राण्याला फोन करतो, आणि मम्मी नावाचा प्राणी डॅडी नावाच्या प्राण्याला म्हणतो आपलं पिल्लू आज उभं राहिलं. आता ते काय विधानसभेला उभं आहे का काय? आपलं पिल्लू आता उभं राहिलो. बाप म्हणतो मग आता पिल्लू उभं राहिले म्हणजे आपलं पिल्लू लवकर चालणार आहे. बाप म्हणला मग तुम्ही पाचोड वरून येता येता वॉकर घेऊन या. काय घेऊन या? वॉकर. मग बाप 500-700 रुपयाचं वॉकर आणतं. माय त्या लेकराला उचलते आणि वॉकर मध्ये टाकते. ते लेकरू रांगत नाही, ते लेकरू वॉकर मधून असं करते. कळतच नाही लेकरू रांगायले का पवायले. अहो रांगण्याची सिस्टीम आहे. जुने लेकर रांगायचे, बरोबर आहे का? आता लईच लोक म्हणजे लईच फॉरवर्ड झाले.
जुने लेकरं रांगायचे बघा. घरात एखादं लेकरू असायचं, ऐ घरात लेकरू असायचं, मग ते लेकरं रांगायचे. त्याची बी लय गमतीशीर मजा होती. जुने लेकर म्हणजे जरा काळ आठवा. जुने लेकर म्हणजे असे काळे भोर लेकरं, केस बिस वाढलेले, कानामध्ये कुंडल, हातात कडे, पायात चैन वाळे, बरोबर, डोळ्यात काजळ, इथं एक काजळाचा ठिपका, इथं एक ठिपका, इथं एक ठिपका. आणि काजळ असं होतं की लेकराच्या चेहऱ्यावर काजळ दिसत पण नव्हतं, कारण लेकरूच काजळासारखं होतं. तर हिनं इबितीमध्ये असा बोट बुडवलं आणि इबितीच्या खड्यातला पांढरा टक्का काजळावून लावला दिसावून. बरं जुन्या लेकराले कपडे होते का लहानपणी? मोकळं सांगा, मी तुमच्या पोरासारखं होते का? 6 महिने लेकर कशात होते? बाळात. बरं बाळात काय आई तर होतं का? हा. बाळू तर बी कोणतं? सासूची साडी, बरोबर आहे का नाही? सुनचं सासूचं जिंदगीभर जमलं नाही, पण सासू मेल्याशीनं सगळ्या साड्या ठुल्या. कशाला? बाळू त्याला होते म्हणून. अहो लहानपणी लेकर आता आले फर्स्ट क्राय. आता लेकरू जन्माला आलं की कपडे गुरुजी त्याला. अहो ते लहानपणी जाऊ द्या, मला तर 10वी पर्यंत फिट कपडे नव्हते, इमानदारनं सांगतो तुला. 10वी पर्यंत आता फिट घालायला गेलो. 10वी पर्यंत आपले कपडे असे होते, मी कपड्याच्या दुकानात गेले की बापानं म्हणायचं वाढत्या अंगाचे घे, वाढत्या अंगाचे. दुकानदार म्हणायचं नाही नाही वाढत्या अंगाचे द्या. मग अंगाच्या वाढते म्हणजे पॅन्ट वरून बी मुडपा, खालून बी मुडपा. बरं बेल्ट नाही म्हणून करदुडा वरून टाकायचा. बरं ते करदुडा फिट व्हावा म्हणून एक तुराटीची काठी, बरोबर आहे. शोल्डर इथं, भाई इथं, किसा इथं. म्हणजे बनेलीचा किसा आहे का शर्टाचा किसा, काहीच मेळ लागायचा नाही. आणि का बरं? वाढत्या अंगाचे घ्यायचे. अंग काय वाढलं नाही आणि कपडे काय आले नाही. आताच्या लेकराला काय पहिल्या दिवसापासून कपडे, बरोबर आहे का नाही? पहिल्या दिवसापासून कपडे. मग ते जुने लेकर, मग संध्याकाळी सासूबाई म्हणायची सुनबाई सरपण घेऊन ये. सरपणच म्हणतात ना इकडं, गौऱ्या सरपण असंच म्हणतात का? मग सरपण कुठं असायचं? एक तर वाड्यात पाठीमाग, नाही तर पलीकडल्या फलाटात, असंच असते ना. मग सुनबाई म्हणायची आत्याबाई लेकराकडे लक्ष ठेवा, मी सरपण घेऊन येते. मग माय निघायची संध्याकाळी सरपण आणायला. कोण? सून. आणि सासू आपलं ते ढाळजत बसलेली, आमच्याकडे ढाळज म्हणतात त्याला, ढाळजत किंवा बैठकीत बसलेली असायची. मग ती थोड्या वेळ लेकराकडे बघायची. मग ती लेकरू काय करायचं? लक्ष ठेवायचं. आई कुठं चालली? आई घरातून निघाली की उजव्या हाताला चालली. 2 दिवस लेकराला लक्ष ठेवलं. तिसऱ्या दिवशी सुनबाई सरपणाला गेली की लगेच लेकरू तिच्या पाठीमागं निघाला. कसं निघालं? रांगत रांगत. बरं लेकरू बी असं डेंजर, हे चांदीचे दागिने बिगिने, दृष्ट लागू नये म्हणून दृष्ट म्हणी, ती गजगा बिजगा, बरोबर असंच असते ना. गजगा बिजगा, केस बिस वाढलेले, शिवाळ्याचे दिवस असतात नेमकं, आणि त्याचे पूर्ण धरण फुल भरलेले. लेकराचे धरण पिवळ्या पाण्याचा प्रवाह, हिरवा पाण्याचा प्रवाह, दरवाजे फुल भरलेले, एकदम मटेरियल एकदम फुल झालेलं. काही मटेरियल तर असं वाळून इथं असं फेविकॉल का जोडे म्हणल्यावर चिटकलेलं, असंच असते ना. आणि मग ते लेकरू असं रडत रडत निघाले की मग दरवाजा उघडायचा लगेच. कशाचा? धरणाचा दरवाजा उघडला की मग ते धरणाचा असा पाण्याचा लोटा असा सगळीकडं. मग ते लेकरू रांगत 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 निघायचं. मग ते शेजारच्या बाया बिले डेंजर होत्या. शेजारच्या बाया त्याला उचलत नव्हत्या. शेजारच्या बाया म्हणायच्या माईचं प्रेमच लय वेगळं असते, माईकडे चाललंय, अगं उचल की त्याला फरी टोचायले, पण उचलणार. मग ते लेकरू रांगत रांगत निघायचं. मग ती सुनबाई डोक्यावर सरपणाचा बहारा बिरा घेऊन वळली आणि तिनं बघायचं कोणाला? हा नातवाला, म्हणजे स्वतःच्या. कोण? हा भाकर भाकर, बाकी नाही काय, अशीच काय फुगती भाकर. मग ते लेकरू रात्री झोपताना, माझ्या इकडे बघा, मग लेकरू झोपताना असं जवळ घ्यायचं. मग त्या लेकराच्या तोंडावरून हात फिरवायचं, त्याची मालिश करायची, त्याची टाळू माखायची आणि हळूच लक्ष पायाकडे जायचं. तर पायाला काहीतरी दुखापत झाली, मग त्याला हळद लावायची, तेल लावायचं, बरोबर आहे का नाही? आणि त्याचे पाय दाबत दाबत त्याला अंगाई गीत म्हणत म्हणत झोपवायचं. स्वप्नांचा झुला तान्हा झोपला, जा रे वाऱ्या झोका दे त्याला, दूर कशी बघ गेली आज नवाई, देवकी गाते अंगाई, देवकी गाते अंगाई. आणि मग अंगाई गीत ऐकत ऐकत लेकरू झोपायचं. आता
आताच्या लेकराच्या नशिबात अंगाई नाही. गुड नाईट, गुड नाईट पिलू, गुड नाईट. ते म्हणलं मम्मी, नो मम्मी, गुड नाईट. अहो देव रांगले, देव कसे रांगले, तळवे तळहात टेकीत, उजवा हात खाली ठेवला आणि माय घाबरू नको. आणि देवानं आणखीन काय केलं, चोरीत लोणी. देवानं चोरी केली. आपण 2 चोऱ्या पाहू आणि काल्याच्या प्रसंगाकडे जाऊ. वेळेची मर्यादा आहे. आता चोरी करणं चांगली गोष्ट आहे का? पटपट बोला. चांगली गोष्ट आहे का रे? बडे बडे सावधान जरा नीट. चोरी करणं चांगली गोष्ट आहे का? तुमच्या गावात चोरी झाली तर ज्याच्या घरी झाली त्याला खुशी होती का दुःख होतंय? दुःख होतंय. समजा तुमच्या गावात होऊ नये, पण समजा जर मुरम्यात चोरी झाली तर ज्याच्या घरी चोरी झाली ते म्हणतोय का हरी कृपेने आमचे घर लुटून नेले. आपल्यास कळविण्यात अत्यंत आनंद होतो की चोर महोदयांनी आमच्या घराला कुलूपच लावले, असं म्हणतात का? उलट चोरीचे प्रकार आहेत. चोरीचे प्रकार आहेत गुरुजी. जगातली पहिली चोरी आहे, पहिली जी सांगणाऱ्याला आनंद होतो, ऐकणाऱ्याला आनंद होतो, आणि ज्याच्या घरी झाली ना त्यालाही आनंद होतो. म्हणती नंदाची आपुरे आजी चोरी केली खरे. आता चोरीचे वेगवेगळे प्रकार आहेत. आमच्या गावाकडे एका बँक लुटली होती. काय लुटली होती? आता चोरी कशी असते बघा, ज्याला समजेल त्याला समजेल. त्याच्यासाठी जरा फायूजी आहे पण कळत. आमच्या गावाकडे चोरी झाली गुरुजी. बँक लुटली एकानं. काय लुटली? सगळे मोठे सांगा, काय लुटली? बँक लुटली. बँकेमधून हिनं 3 लाख रुपये चोरले. किती? चोरानं 3 लाख रुपये चोरले. चोर फरार झाला आणि 8 दिवसानं स्वतः पोलीस स्टेशनला सरेंडर झाला. स्वतः 3 लाख रुपये घेऊन पोलीस स्टेशनला चोर हजर. पोलीसवाले हँग, पत्रकार हँग, बँकेवाले हँग की चोर वापस कस काय आला. पत्रकारानं चोराला विचारलं, तू एवढा इमानदार कस काय, तू वापस कस काय आलास? चोर म्हणला, माझं दुःख वेगळं. पोलीसवाले म्हणले, तुझं दुःख सांग, तुला सोडून देतो. चोरानं सांगितलं, साहेब ही बँक चोरण्यासाठी मी महिनाभर अभ्यास केला. सीसीटीव्ही कुठं कुठं आहेत, दरवाजे कुठं कुठं आहेत, लॉकर कुठं कुठं आहेत, पत्र कुठं कुठं आहेत, लॉकर कुठं ठेवलंय, किती खिडक्या, काय काय काय, किती वाजता बंद होती, सिक्युरिटी गार्डला कवा झोप लागती, ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास केला ना. किती? महिनाभर. आणि मग झालं काय? महिनाभर अभ्यास करून मी बँक फोडली, फरार झालो. पोलीसवाले म्हणले, हो आम्हाला माहिती ना फरार झाला, आम्हाला तर माहिती नव्हतं तू चोरलास म्हणून. चोरी माझी यशस्वी झाली. हो. अरे मग रिटर्न का बरं आलास? रिटर्न यायचं कारण असं आहे म्हणला, साहेब बँकेचा महिनाभर अभ्यास मी केला, सीसीटीव्ही हॅक मी केले, कुलप मी तोडले, लॉकर मी फोडले, आणि मी चोरी करून फरार झालो. मला 3 लाख रुपये भेटले आणि 8 दिवस मी गपगुमान शांत बसलो होतो. पण काल रात्री मी वर्तमानपत्रात बातमी वाचली आणि बातमीचा मायना असा होता की 30 लाखाची चोरी झाली. कळलं का? 30 लाखाची चोरी झाली. पोलीसवाले म्हणले, यार कितीची का होईना तू वापस का बरं आलास ते सांग ना. नाही म्हणला, साहेब एवढा अभ्यास करून आणि एवढे कष्ट करून मला भेटले किती? 3 लाख. आणि बातमी किती लाखाची छापली? 30 लाखाची. म्हणजे तुम्हाला बातमी देणाऱ्यांनी जागेवर किती हाणले? 27 लाख. मला अटक कराच म्हणला, पण ज्यानं बातमी दिली त्याला फाशी द्या. कारण मी एवढे कष्ट करून 3 लाख हाणलेत म्हणला, आणि त्यानं नुसती बातमी देताना वरचे 27 काढलेत म्हणला. तो मोठा चोर आहे. चोरीचे प्रकार असतात. आता चोरीचे नियम असतात. चोरीचा पहिला नियम आहे, पांढरे कपडे घालून चोरी करता येत. ती फक्त आम्ही करू झाला. आणि मोकळं सांगू का, सध्या महाराष्ट्रात ज्या काही चोऱ्या होतात ते कुठल्या कपड्यात होतात? बघूया. पांढऱ्या कपड्यात. हे मोठे मोठे घोटाळे, मोठ्या मोठ्या घोटाळे करणारे कुठल्या कपड्यातले असतील? पांढऱ्या कपड्यातलेच असतील ना. चोरी करायचा पहिला नियम, पांढरे कपडे जमत नाही. चोरीचा दुसरा नियम, हे धोतर घालून चोरी करता येत नाही. चोरी करायला गेला कुपाट्यात अडकून मिळाला, काय उपयोग आहे? चोरी करताना फिट कपडे पाहिजे. ऐका, देवानं चोरी केली, पण देवानं काय चोरलं? चित्त चोरी येले नंदाच्या नंदने हरिने माझे, हरिले चित्तन भारवित्त. चित्त चोरलं, लोणी चोरलं म्हणजे चित्त चोरलं. कारण मृदू सभाय नवनीत तैसे सज्जनाचे चित्त. देवानं चोरी केल्या, देवानं चित्त चोरलं, देवानं लोणी चोरलं. लोणी म्हणजे देवानं चित्त चोरलं. का? कारण चित्त निर्मळ नसेल, नाही निर्मळ जीवनन काय करील. साबण चित्त शुद्ध पाहिजे. भावे गावे गीत शुद्ध करून या. परमार्थात काय महत्वाचं आहे? इकडे बघा, काय महत्वाचं आहे? चित्त. आता तुमच्या सगळ्याच्या चित्तामध्ये काय चालू आहे? तुह संपलं पाहिजे, पंगत बसली पाहिजे, बस दुसरं काहीच नाही. मला कळायलंय, पण आता वेळ आपल्याला सुरुवात व्हायला वेळ लागला, म्हणून तुमचा 5-10 मिनिटाचा अवधी मी घेईल. देवानं चोऱ्या केल्या, देव गोकुळामध्ये फिरायला गेले, पाहिले तर सगळे गोपाळ ह्यांच्यासारखे. इकडे बघा, असेच होते बघा सगळे. असे पिया द्या, एखादं लंगड्या असेल, एखादं बाळ्या, असलेच आहेत सगळे. असे सगळे काडीवर माडी.
देवानं बघितले, देव म्हणले अरे काही खाता का नाही, ए काही खाता का, स्लाइस. आता तर एक नवीन प्रकार पेले थे, हा स्टिंग काय म्हणतात त्याला, स्ट्रिंग. स्ट्रिंग पुढचे दाता गेलेत मग त्याचं निघत नुसते आवाज बाहेर येते. स्ट्रिंग 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 करायला ते स्ट्रिंग नावाचा एक पदार्थ आलाय, 10-20 रुपयाला काहीतरी भेटतंय ते. आणि त्याचे साईड इफेक्ट एवढे आहेत ना की हजारो लेकरांना त्या स्ट्रिंग पेल्यामुळं फार मोठे मोठे गंभीर आजार झालेत. ते तसलं काही प्यायला देऊ नका लेकरांना. पण लेकरू रडायला लागले की द्या द्या 10 रुपये द्या, द्या 10 रुपये. हे 10 रुपये घेते दुकानात, स्ट्रिंग द्या स्ट्रिंग. आणि त्याची ऍड बी अशी भारी आली ना, ती स्ट्रिंग पिली की अंगात पावर येते म्हणून 180च्या स्पीडनं पळतोय. माझ्या गाडीच्या समोर उभा करा उद्या त्याला पाजून. काही आपलं लावलं असो ते तसलं काही पाजू नका. देवाला विचारलं काय खाता, अहो आम्ही ताक खातो, ताक दही दूध तूप लोणी. मथुरेला जातं, देव म्हणले आजपासून दही दूध तूप लोणी मथुरेला जायचं नाही. मग ते इथंच चोरायचं. चला चोरीची तयारी करा, वेळ कमी आहे आपल्याकडं, चोरीची तयारी करा. देवानं चोरीची तयारी सांगितली, चोरीसाठी काही सामग्री सांगितली. काय काय सांगितली माझ्याकडे बघा. 2 हात काठी आणा, चाललेली माती आणा, बारके बारके खडे आणा, सराट्याचे काठी आणा. 4 गोष्टी सांगितल्या. 2 हात काठी आणली, बारके बारके खडे, चाललेली माती आणि खडे ह्याचा सराट्याचा काटा. पेंद्या म्हणला देवा ही 2 हात काठी कशाला, तुला काय चलणं होईना का. देव म्हणला नाही, आपल्याला शिंके फोडायचे. काय फोडायचे, शिंके. आणि शिंके खाली नाही वर लटकवलेले असतात, आपल्या हाताला येणार नाहीत. काठीने शिंक फोडू आणि दही दूध तूप लोणी खाऊ आणि पसार होऊ. देवा हे बारके बारके खडे कशाला आणलेत. देव म्हणले फक्त भरलेले शिंके लावलेले असतील याची गॅरंटी नाही, रिकामे पण असतील. खडा घ्यायचा, शिंक्यावर फेकून मारायचा. जर खनकन वाजलं तर समजायचं रिकाम आहे, आणि जर फटकन वाजलं तर समजायचं भरलेलं आहे. भरलेलंच फोडायचं, रिकामं फोडत बसायचं नाही. पेंद्या म्हणला देवा हे काटे कशाला आणलेत. काटा कळतो ना माझ्याकडे बघा, काटा सराट्याचा काटा. सराट्याच्या काट्याचं एक वैशिष्ट्य असते, त्याला 3 तोंड असते. किती, आणि तो असा कुठेही फेका त्याचं एक तोंड वर असते. माणसात बी अशी सराटे असते, ते ओळखीत आले पाहिजे. त्यांना कुठेही फेका त्यांचं एक ए ए ए बघ, त्याच्या अंगावर काय फुलं टाकायला बेडे बसतात. हा एक सराट्यात काटा असतो बघा, माणसात बी काटा असते. त्याला कुठेही फेका, सत्यात फेका. काय गरज नाही, एवढा मोठा महाराजा नाही, काय गरज नाही फक्ताला एवढा खर्च करायचा. आणि काय गरज नाही एवढी सिस्टीम, आणि सिस्टीम वाल्याला कूलर लावायची. महाराजाला कूलर नाही, सिस्टीम वाल्याला कूलर आहे. असे सराट्यात म्हणजे माणसात काही काटे असते. त्याला पंक्तीचं नियोजन लय तेल झालं, एवढं तेल टाकायची काय गरज आहे. मग आपलं कमी खर्चामध्ये भागवायचं काय गरज आहे. सकाळपासून लावून आपलं तुम्ही हा बंद करा त्याला. मग तो सगळीकडे काटे. त्यांना ग्रामपंचायत मध्ये घ्या, काय काम आहे विकासाचं, अविश्वास ठराव मी दाखल करणार, काय दुसरं खरं काय. असे माणसात काही काटे असते, ते ओळखीत आले पाहिजे. त्या काट्याचं वैशिष्ट्य असतं, एक तोंड वर असतं. पेंद्या म्हणला काटे कशाला. देव म्हणला गवळणी जाग्या झाल्या आणि मागं लागल्या तर काटा फेकू, गवळण पंक्चर होईल, म्हणजे पायात काटा मोडत जाग्यावर बसत जाता येईल. देवाला पेंद्या म्हणला देवा, आणि गवळणीने जर सँडल घातली असली तर. देव म्हणले मला माहित होतं तू ही विचारणार आहेस म्हणून. चाललेली माती आहे, डोळ्यामध्ये माती फुकू आणि तिथून पसार हो. देवानं वेगवेगळ्या चोऱ्या केल्या. बरं हा बाबा नुसता चोऱ्या करत नव्हता, खोड्या करत होता. काय करत होता, खोड्या करत होता. आणि इकडे बघा, आता हे लेकर माझ्या समोर बसलेत, थोडी वळवळ करायलेत, पण अडचण नाही, कारण लहानपण असंच पाहिजे. मला काय मत आहे तुमचं, काय मत आहे. आता यांना शिस्त लावण्याच्या प्रकारात लय पडायचं नाही, ते ऐकायला तेच बरं आहे. हो एका गावात म्हणलं बस, ते म्हणलं तू बस. बरं हे एकटं जात नाही, जाताना की गँग घेऊन जाते मला. आणि माय बापा तुमचं लिकरू जर धिगाणा करत असेल ना तर तुम्ही भाग्यवान आहे. लेकरांनी खोड्याच केल्या पाहिजे. काळे महाराज माझ्या गावातल्या 80% लोकांना अजून विश्वास नाही मी महाराज आहे. अजून त्यांना विश्वासच नाहीये महाराज आहे. कारण माझे जर लहानपणीचे पराक्रम काढले ना, मी माझ्या आयुष्यात लहानपणी द्राक्ष कधी विकत घेतले नाही म्हणजे नाही. आम्ही लहानपणी कैऱ्या कुठल्या झाडाला ठेवलं नाही. माझ्या तोंडावर उन्हाळ्यामध्ये असे डाग पडायचे चिकाचे, इतके आम्ही. बरं आम्ही बी चोरायची लय भारी पद्धत होती आमची. एकानं बांधावर उभं राहायचं, एकानं झाडावर, एकानं झाडाच्या खाली, एकानं मालकाच्या दारावर. तिथून शेटिंग होती आमची. आणि शिट्टी वाजवायच नव्हती, आम्ही नुसतं वरडायचो. आणि वरडलं की पसार व्हायचं. बरं पुन्हा त्याच्यात गंमत होती,
कधी जर मालकानं धरलं ना, अरे बाप असं रडायचो आम्ही, मामा मामा उद्यापासून येत, मामा चुकलं मामा मामा. त्या मामाला एवढी दया यायची, मामा आम्हाला सोडायचं आणि पुन्हा त्याला म्हणायचं ए माम्या आता उद्या बघ. गंमत होती हो, ही मजा होती. खरं सांगतो मी तुम्हाला. टरबुजाच्या बागा, कुठल्या बागेत गोड टरबूज आहे हे आपल्याला पाठवतो. आणि टरबूज इमानदारनं म्हणायचं 2 द्या. त्यानं जर नाही दिली तर शेतात 2च ठेवायची. एवढी तयारी होती, एवढी तयारी. लहानपणी कधी चप्पल विकत घेतलं नाही. इकडं आता सावध आणि आमचे मित्र आता. मजा होती. आता हे एवढं खरं कोणी बोलतंय का? मजाच होती. माझ्या इथं का इथं भिताडाला धडक दिलेली. इथं हे दिसतंय का? याच्यावर इथं याच्यावर एक हाड बाहेर आलेलं. ते नरसिंहा पिक्चर आलता. नरसिंहा आलता का नाही सनी देओलचा? आणि ते नरसिंहा इटातून बाहेर येतो. आणि माझे बाय बाप इटभट्टीवर कामाला होते. ती गंडे रचले. माझा मित्र म्हणले तू नरसिंहा आहे. नीट गांड्यात उडी. हे मजा होती हो. हे हात मोडलेला आहे, ह्यो हात मोडलेला आहे. आणि लय डेंजर कार्यक्रम. माझं जी टॉकीतला पहिलं एपिसोड लागलं. आणि आमच्या गावात एक मुलगी, तिचं लग्न झालं होतं. मी लय लहान होतो, 5वीला असताना तिचं लग्न झालं. आणि तिनं माहेरात फोन करून कन्फर्म केलं आपल्या शेजारच महाराज आहे का म्हणून. कारण तिच्या लग्नामध्ये ते वराडी कमी नाचले होते ना, आम्हीच जास्त नाचलो होतो. लग्न कुणी कडलंय असू, नाच ना आपलं ठरलेलं. मठ्ठा वाढायचा नाही. बघ मठा 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 नीट घरा रिकामा करायचं वापस यायचं. आता हेच लहानपण आहे ना. आता बाबा खरं सांगा बरं, तुमच्या वयामध्ये आंबे चोराय जाऊन जमते? होय जमते का अण्णा? बरं तुम्ही जाता, पळणं होईल. बरं पळतात, रडणं होईल. तुम्ही म्हणताल बाबा 1000 रुपये घे, पण लोकाला सांगू नको, इज्जत घालू नको. लहानपण यालाच म्हणतात महाराज. लहानपण खोड्या करण्यातच गेलं पाहिजे. हे आई, मला बरेच जण म्हणतात महाराज आमचं पोरग लई पितर आहे. हे पितर नाही, ते एनर्जेटिक आहे, हे मान्य कर. कारण लेकरानं बोलावं. अहो मी मोकळं सांगू का, मुंबईला गेलो कार्यक्रमाला. आणि मुंबईमध्ये ते संयोजक म्हणले बाळा बाबाला बोल ना. ती मुंबईची आवलात काय म्हणली माहिती? मी कळायला बोलू? बाबा काय माझ्या स्कूल मधले आहेत का? आता डबल घेतो ऍडमिशन. अहो बोलत नाहीत लेकर. माझं लहानपण सांगतो, पाहुणे जाईपर्यंत मी येशी पर्यंत त्यांच्या मागे जायचो. येशी पर्यंत. कारण ते 10 रुपये द्यायचे. 10 रुपये द्यायचे ना पाहुणे. काका तुम्हाला पाणी पाहिजे का? लगेच पळत. काका शरबत? लगेच पळत. काका चप्पल उचलून काकाच्या पाहत. का काका किती द्यायचे? आणि ज्यानं 10 रुपये दिले तोच आपला आवडतीचा पाहुणा असायचा. एखाद्यानं 10 रुपये दिले नाही तर ते परत जर आलं ना, त्याच्या पाण्यात मीठ. त्याचं चप्पल कुत्र्याच्या तोंडात द्यायचं, कुत्र्याला लाद घालायचं. कुत्र हे गावाच्या बाहेर चप्पल घेऊन. आणि त्याला म्हणायचं कुत्र्याने नेलं. अहो हे खोड्या करण्याचंच लहानपण असतं ना. देवानं खोड्या केल्या, निस्त्या चोऱ्या केल्या का? देव गेला एका गवळणीच्या घरी, दही दूध तूप लोणी खाल्लं. गपचूप जावं का? लोण्यामध्ये हात बुडवला, सुनच्या तोंडाला पुसला, सासूच्या तोंडाला पुसला, गेला. सकाळी सासू उठली. सासू म्हणली सासून सुनकडे बघितलं. सासू म्हणली मी त्या किशण्याच्या नावानं बोट मोडायली. चोर घरातच आहे की रातचं उठतंय खातंय. तिला काय माहेरात भेटलंय का नाही? सुनला लाद घातली. सुनबाई वट. आणि तुला काय खायला भेटेना का? होय का रात्रीचं उठून खायलीस? सुनला काहीच मिळणार. सुननं सासूकडे बघितलं, सासूच्या तोंडाला बघितलं. सुन म्हणली चोर ती चोर वर शिरजोर. खाईलय स्वतः बिल कोणाच्या नावानं फाडायले? माझ्या नावानं. या बाबानं असंच केलं. परवाला आमुच्या घरा दारी निजला होता म्हातारा, घेऊन ताकाचा डेरा शिरा माझी फोडीला. अष्टदोळ काढिले अंगणी, वरी मुते चक्रपाणी. यशोदीला वेगवेगळ्या खोड्या. यशोदे कृष्णाला सांगावे. काहीतर बंद झालं याच्यात. गोकुळी राहावे की जावे, गोकुळी राहावे की गोकुळी राहावे रागावे. यशोदे कृष्णाला सांगावे. यशोदे
गोकुळी राहावे का जावे गोकुळी राहावे का जावे गोकुळी राहावे का जावे ए यशोदे, गोकुळात राहावं का नाही सांग. काय केलं याने बाई? कमाल केली. काय कमाल केली? अगं घरी आला, नवऱ्याची दाढी माझी येणी याची गाठ मारली. बरं गाठ कोणाला सुटना? गाठ बाई कोणाला सुटेना, कोणाला सुटना. दारात बसाय आला, इकडे बघा, गाठ मारली दारात बसायला आलात आणि घरातून मला पीठ नाही शिलक आणि आम्ही गोसाईले हललो. असं कुणी म्हणावं, हलतच नाही. मी गोसाई मारा हलतच नाही जागे. गोसाई आलक आलक, बघता बघता फट 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 उजळलं. बायको म्हणली आपल्याच्यानं गाठ सुटत नाही, त्यालाच बोलवा. गोसाई मध्ये आला आणि गोसाई म्हणला हे आपल्याच्यानं बी सुटत नाही, कारण ही गाठ त्यानं बांधली. तेवढ्यात फटफट उजळलं आणि हे लहान लेकरू बघा तुम्ही काय गंमत असती. हे लहान लेकरू पहाट उठतेत म्हणजे उठतेत आणि हे नुसते उठत नाही, धिंगाणा चालू असते त्यांचा. आणि हे नवरा बायको निघाले. सगळ्याला माहित असलेला विषय. बायको होती 5 फुटाची, नवरा होता 4 फुटाचा. बायको पुढून हे महागून बायकून असं येणे वर केली की ह्याला झटका बसायचा असा दाढीला. आणि दोघांची आपली जोडी निघाली अशी. आणि एका ह्या पोरानं बघितलं ते पोरग पलीकडल्या गल्लीत जाऊन म्हणलं अरे पलीकडल्या मंदिरापाशी गदर पिक्चर आलाय, चला पळा. सगळेच महाग. बघता बघता नंदबाबाच्या दरबारात गेले, देवानं स्पर्श केला, गाठ सुटली. तेवढ्यामध्ये एक गवळण होती. ती गवळण म्हणली ए किसन्या, हा गरीब गवळणीच्या घरी घरी जातो सोय. अरे तुझ्या दम आहे तर माझ्या घरी ये ना. देवानं पेंद्याला खुणवलं. पेंद्यानं घर नंबर, गल्ली नंबर, घराला दरवाजे किती, खिडक्या किती, सवणे किती, पत्र किती, पत्रावर दगड किती, सगळा अभ्यास केला, माहिती दिली. रात्रीचे 12 वाजले, 1 वाजला, 1:30 वाजला. इथं बी आता 1 वाजला, 1 वाजला, 1:30 वाजला, 2 वाजले, 2:30 वाजले. देव काय यायचं नाव घे ना. ती गवळण म्हणली दिवसभर बोंबलत फिरतय, खेळून खेळून थकला असेल आणि पालत पडलं असेल, ते काय येत नाही. गवळणीला डोळा लागला. ब्रह्ममुहूर्तावर हा बाबा जागा झाला. बाबाला गवळ गोपाळांना घेऊन हा बाबा आला. सगळ्यांना सांगितलं चला आपल्याला चोरी करायची, डोळे झापा. सगळ्यांनी डोळे झापले आणि भगवंतानं मोठ्यानं जय जयकार केला. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम असं म्हणल्याबरोबर सगळे गोपाळ ऑटोमॅटिक घरात आले. दही दूध तुपलोनी खाल्लं खाल्लं खाल्लं, इतकं खाल्लं विचारायची सोय नाही. आणि नुसतं खाल्लं नाही, सगळं सांडून टाकलं, सगळं पालतं केलं. आणि इतक्यामध्ये काही गवळणी जाग्या झाल्या. आता हे क्षेपक आहे महाराज, माझ्या वाचनात कुठं आली नाही ही गवळण, पण सध्या लय व्हायरल आहे ही गवळण. सध्या लय व्हायरल म्हणजे जिकडे बघावं तिकडे ह्या गवळणीच वार आहे. आत्याबाई ही क्षेपक आहे, पण मला हे चालीमुळे आवडते. ह्याची जी चाल आहे ना, सासूबा घरात चोर शिरला, आत्याबाई घरात चोर शिरला, आत्याबाई घरात चोर शिरला, सासूबाई घरात चोर शिरला. हे काम झालं छटकन, मी बाय पटकन घरात निघले होते, घरात निघले होते, घरात निघले होते, घरात निघले होते. कुणी कुणाला कृष्ण मुरारी, मी बाय पटकन उठला, उठला. भर झोपेत ग, भर झोपेत, भर झोपेत जीवन घाबरला. आता घरात चोर शिरला, हे सासूबाई घरात चोर शिरला, आत्याबाई घरात चोर शिरला, सासूबाई घरात चोर शिरला, आत्याबाई घरात चोर शिरला, शिरला चोर शिरला. टाळ्या वाजवा एकदा, गोड आहे. घरात चोर शिरला. आणि चोर शिरल्यास असंच वरडावं लागेल ना, म्हणून मला चाल आवडते. नाही तर घरात चोर आहे मला, महोदय आपल्या घरात श्रीमान चोर महोदय आले. पण उठण्याची तसदी घेता का? थोडं उठता का बघता का कोण आलंय ते? असं नाही म्हणून जमव. चोर दिसला की वरडावच लागते. आणि ती गवळण आहे. आत्याबाई घरात चोर शिरला, गवळणी जाग्या झाला. देव म्हणले चला चला चला, जवळ्या जवळ्या जवळ्या. सगळे जवळ आले. हात जोडा हात जोडा हात जोडा, हात जोडले. डोळे झापा डोळे झापा डोळे झापा. सगळ्यांनी डोळे झापले. पण पेंद्याला हलकट. पेंद्या म्हणला ही लिफ्ट कोणती आहे? डोळे झापले की मधून, डोळे झापले की बाहेर. पेंद्यानं डोळेच झापले नाहीत. पेंद्यानं केली खिडकी. काय केली? आणि
याचा परिणाम झाला पेंद्या अडकला सवण्यात. सवनं कळतं का तुम्हाला? का वेगळा शब्द आहे काय? पत्तर आणि आडू ह्याच्यामधलं अंतर असतं ते, त्याला काय म्हणते तिकडं? हा, सवनच म्हणते ना. सवण्यात अडकला पेंद्या. बरं, अडकला बी असा तोंड बाहेर. काय करावं कळून गवळण म्हणली त्यावका 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 तिथं कोण तर आहे त्यावका. गवळणीनं काठी घेतली फिरवून काठी. ज्ञानबा तुकाराम. पेंद्या म्हणला देवा वाचव. देव म्हणला डोळे झापत नाहीस का? पेंद्या म्हणला वाचव. देव म्हणला 7 दिवस गावात सप्ताह सप्त्याकडे येत नाहीस का? पेंद्या म्हणला देवा वाचव. देव म्हणला पंक्तीला जेवतोस आणि कीर्तनाला येत नाहीस का? पेंद्या म्हणला वाचव. देव म्हणला कीर्तनात येतोस आणि भजन करीत नाहीस का? पेंद्या म्हणला वाचव. भजन करतोस पण मनातून करत नाहीस का? पेंद्या म्हणला वाचव. देव म्हणला पैसे असताना पट्टी देत नाहीस का? पेंद्या म्हणला वाचव. देव म्हणला सगळं देवानं दिले देवाला विसरतो का? पेंद्या म्हणला देवा चुकलं. देवानं माफ केलं. देवानं पेंद्याला बाहेर काढलं. वेगवेगळ्या खोड्या केल्या आणि देवाच्या खोड्या यशोदेच्या कानावर आल्या. पण यशोदेनं ऐकल्या का? बाळ सगुण गुणाचे ताने ग बाळ दिसतय गोजीर बाणे का सांगता गाराने ग गोकुळच्या नारे. माझं लेकरू गुणाचं आहे. तुम्ही खोटाळ घेता खोटाळ. पुरावा द्या आणि मग या. देवाने वेगवेगळ्या खोड्या केल्या. शेवटी खोड्या नको करू माझे बाबा. यशोदेने तपस केला नवस राखण्यासाठी, देवाची इज्जत राखण्यासाठी. एक मास देवे खोडी नाही केली. प्रचिती आली. यशोदेशी नवस फेडायला गेली. गणपतीच्या मंदिरात नवस फेडायला गेली आणि देवानं काय केलं? मोदकही खाल्ली, लाडूही खाल्ली, गणपती खाल्ला. बरोबर आहे का नाही? यशोदा परत आली, कान धरला, कान पिंगाळला. देव आई म्हणला. आई म्हणल्याबरोबर तोंडामध्ये ब्रह्मांड बघितलं आणि ब्रह्मांड बघितल्यामुळे चक्कर कोणाला आली? पटपट बोला. तुम्ही बोलले तर मी कीर्तन सोडत नाही, 2 तास सोडत नाही. कोणाला चक्कर आली? यशोदा म्हणजे देवाची. मोठ्याने सांगा देवाची. देवाची 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 आई. देवाच्या तोंडात ब्रह्मांड दिसले म्हणून चक्कर येऊन पडते. बरोबर आहे का नाही? कोणाची आई? तोंडात ब्रह्मांड दिसले म्हणून चक्कर येऊन पडते. इकडे बघा. देवाची आई. देवाच्या तोंडात 14 ब्रह्मांड दिसले म्हणून चक्कर येऊन पडते. आणि आमच्या गावातली बाळ्याची आई म्हणते माझ्या अंगात देव येतो. याचं गणित लावा तुम्ही. काय काय नाही ते असो. देवानं वेगवेगळ्या खोड्या केल्या सांगितलं. बस आता खोड्या बस झाल्या. मग आता उद्यापासून शाळेला जायचं. पाठी पुस्तक घ्यायचं, शाळेत जायचं नाही. उद्यापासून तू शाळेत जायचं. पण शाळा कोणती? उद्या जाई बना सगळे घेऊन गोधना. आणि देवानं सांगितलं हरकत नाही. गोधना राखायला तर राखायला. गोधने 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 हे चारावया जातो शारंग पाणी. हा चारावया जातो शारंग पाणी. गोधने 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 चारावया जातो शारंग पाणी. चारावया जातो शारंग पाणी. गोधने चारावया जातो शारंग पाणी. आणि नुसता एकटा जात नाही. यारे तुम्ही गायी घेऊन सारे गोपाळ रानात या. देव निघाले पावा घोंगडी घेऊन काठी. देव निघाले. आई देव निघाले. देव निघाले. यशोदेने देवाला तयार केलं. सुंदर असं मोरपीस लावलं. देवाचा मेकअप केला. कानात कुंडल टाकले. गळ्यात मोत्याच्या माळी टाकल्या. देवाला टिक्का लावला. खांद्यावरी पावा कस्तुरीचा टिळा हो. खांद्यावरी पावा कस्तुरीचा टिळा हो. चालत गोपाळा गाई मागे. चालत गोपाळा गाई मागे हो. चालत गोपाळा गाई मागे. चालत गोपाळा गाई मागे. चालत गोपाळा गाई मागे. चालत गोपाळा गाई मागे. गावी मागे गाई मागे. आवाज लागला. वा वा. खांद्यावरी पावा सुंदर असं रूप धारण केलं. देव निघाले. वनामध्ये गेले आणि वनामध्ये जाऊ
आणि मनामध्ये जाऊन काय करू. बोधे बाबांकडे मी चातुर्मासाला होतो आणि बोधे बाबांनी आम्हाला चातुर्मासात ती गोड बसवली होती. फारच गोड. खेळू होतू तू 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 हुंबरी ठडक हानू टिरीवरी. खेळू होतू तू 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 होतू तू 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 होतू तू 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 हुंबरी ठडक हानू टिरीवरी. कुस्ती खेळता कासा भिसी कुस्ती खेळता कासा विसी. शेमुड खरकटे नाकासी शेमुड खरकटे नाकासी. गड्यानो राजा किरे झाला गड्यानो राजा किरे झाला. कृष्ण सिंहासनी बैसला कृष्ण सिंहासनी बैसला. नामा मने चला जाऊ हात जोडून उभे राहू. चला जाऊ हात जोडून उभे राहू. पाया पडून मागून घेऊ पाया पडून मागून घेऊ. जनीवने अवघा कृष्णाची ध्याओ जनीवने अवघा. गड्यानो राजा किरे झाला गड्यानो राजा किरे झाला. कृष्ण सिंहासनी बैसला कृष्ण सिंहासनी बैसला कृष्ण सिंहासनी बैसला. चला जाऊ पाया पडून मागून घेऊ पाया पडून त्याच्या. जनीवनी अवघा कृष्णाची धावून काय करू. खेळ खेळू खेळ 2 मिनिटात ते खेळ सांगतो. किती गोड खेळ खेळले देवाना. हम पोर हमामा घुमरी वाज घमामा हम पोर हमामा घुमरी वाज हम पोर हमामा घुमरी वाज घमामा पोर हमामा घुमरी वाज घमामा घुमरी वाज घमामा घुमरी वाज घमामा हम पोर हमामा घुमरी वाज घमामा हम पोर हमामा घुमरी वाज घुमामा. अबक दुबक तिबक पोर तिबक खेळ मांडू अबक दुबक तिबक पोर तिबक खेळ मांडू अबक दुबक तिबक पोर तिबक खेळ मांडू. खेळ विट्टी दांडू पोर खेळ विट्टी दांडू खेळ विट्टी दांडू पोर खेळ विट्टी दांडू. अबक दुबक तिबक पोर त्रिगुण खेळ मांडू अबक दुबक तिबक पोर त्रिगुण खेळ मांडू अबक दुबक तिबक पोर त्रिगुण खेळ मांडू त्रिगुण खेळ मांडू. खेळ भोवरा गबाई भोवरा खेळ भोवरा गबाई भोवरा. चलत विमानानं आता तुमच्या इथं जवळ संभाजीनगरचं विमानतळ. तुमच्या माहितीच तो सांगतो गणेश भाऊ त्या मुरम्याच्या पलीकडून विमानतळ होणार. हे आहे नाही त्याच्या पलीकडून विमानतळ होणार. मी मुख्यमंत्री झालो बस माझी काय नाही. मी मुख्यमंत्री झालो की तिथं विमानतळ. विमानानं किती वेळ जायला 1 तास यायला 1 तास बोर्डिंगला 1 तास बस संपलं. इतक्या लवकर. तसं मनानं जायला किती वेळ लागतो. अरे गेलं पनवेल अरे हे नवी मुंबई हे गेलं गेलं मरीन ड्राईव्हला. अरे मरीन ड्राईव्ह अरे परत फिरलं. हे आलं संभाजीनगर आलं टोल नाक्याला आलं मुरम्या बसलं इथं बसलं पंक्तीला. मनाला काय मन लगेच असं फिरून येतं म्हणून मनेरी नावाची गाय थोराक बाकी आम्ही बाबू देव म्हणले ठीक आहे चला आता चला. खडकी सोडी येल्या मोठा आजीचा दही काला गोमटा. देव म्हणला माझी आहे तैसी पाहे नाही तरी घरा जाय. गोपाळ रडायला लागले कान्हाबा तुझी घोंगडी
चांगली चांगली आम्हा शिका दिली वांगुली रे. चला घरी जा. तुका म्हणे हरी माझे कोणी नाही घरी देव म्हणला ठीक आहे चला इथं एकत्रित या. सगळ्यांना एकत्रित केलं. जो काला यमुनेच्या तीरावर झाला, जो चंद्रभागेच्या तीरावर झाला, तोच काला आपल्या या मुरमाड नावाच्या गावामध्ये यथामती यथावकाश वेळेमध्ये संपन्न करण्याचा प्रयत्न संयोजकाच्या वतीनं करण्याचा प्रयत्न केला. वेळेची मर्यादा आहे, परंतु मलाही रात्रीचा कार्यक्रम जळगावला अमोल पाटील सिने म्हणून एक फार मोठे आमदार आहेत, चिमणाराव पाटलांचे चिरंजीव, त्यांच्याकडे महात्मा फुले जयंतीचा कार्यक्रम आहे आणि मला इथून त्यांच्याकडे जाऊन कार्यक्रम करायचा आहे. माझ्याकडे बघा थोडासा वेळ जास्त झाला, त्याबद्दल आपल्या सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो. देवानं काल्याचा प्रसाद खायला दिला. एकमेका आणि सुखे घालू देव एकमेकाचं सुख पाहतो. एके दिवशी एका गोपाळाच्या घरी आई माझा विषय संपलाय, पण एके दिवशी एका गोपाळाच्या घरी लोण्याचा गोळा आला. माईनं ती लोण्याचा गोळा घेतला, लेकराच्या तोंडात टाकला. गोपाळानं तो तोंडात घेतला. गोपाळानं एवढं सुंदर खाण्याचा अधिकार आपल्याला नाही. देव पळत 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 हा गोपाळ देवाजवळ गेला. देवाशी निवांत बासरी वाजवत बसले होते. मला देव मला काय नावा खाल्ला का? आता आपल्या पंक्तीतली बरेच जण असतात बघा, फून वाढते. गोपाळ असं करू लागला. देव मला काय? त्याने देवाचं तोंड उघडलं आणि तोंडातला गोळा देवाच्या तोंडात टाकला, कारण देवाला शुद्ध भाव लागतो. देवाने सगळ्यांना बसवलं. माझ्याकडे बघा झालं संपलं कीर्तन. देव काला वाटायला मध्यस्थी उभे राहिले. फार गोड वर्णन आलंय. आणि देवानं कसं उभं केलं, कसं बसवलं गोपाळांना? माझ्याकडे बघा फुलाच्या आकारात बसवलं. फुलाच्या आकारात. हा देव मध्ये आहे आणि देवाच्या भोवती फुलाचा आकार आहे. हे पुऱ्या. आणि फुलाचं वैशिष्ट्य असं असतं, सगळ्यात मोठी पाकळी, बरोबर? मोठी पाकळी, छोटी 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 पाकळी आणि सगळ्यात लहान कोमल सगळ्यात मृदू पाकळी. पाकळी कोणाजवळ असते? कोणाजवळ असते? मकरंदाजवळ असते ना. अहो गुलाबाचं फुल बघा तुम्ही, हातात घेतलं की वरचं पान फाडतंय माणूस फेकतंय का? मोठेपणा आला की फाडून लांब पडावं लागतं आणि लहान आलं की देवाच्या मकरंदाजवळ जावं लागतं. देवाने हे दाखवून दिलं. तुम्हाला जर आयुष्यात देव नावाचा मकरंद चाकायचा आहे तर तुका म्हणे भावी लहाना होणे लहान लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा. आपण सगळ्यांनी तो काल्याचा प्रसाद इथं लहान म्हणून सेवन करावा. आदरणीय शुभमनी मला जी गोष्ट घेऊन इथं बोलवलं, ज्या गोष्टीसाठी मला बोलवलं त्याबद्दल त्याचे आभार व्यक्त करतो. एकदा जोरदार टाळ्या मृदंगाचार्य आमच्या काले महाराजांसाठी जोरात टाळ्या. आमच्या गायनाचार्य मंडळीसाठी जोरात टाळ्या वाजवा. जोरात. या वारकरी शिक्षण संस्थेसाठी जोरात टाळ्या वाजवा. जोरात 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 जोरात. यानंतर विनेकरी बाबासाठी जोरात टाळ्या वाजवा. यानंतरच्या विशेष टाळ्या वाजवा साऊंड सिस्टीम वाल्यासाठी. गोड सिस्टम आहे, सुंदर सिस्टम आहे. यानंतर टाळ्या वाजवा माय बाप्पा विठ्ठला या युट्यूब चॅनल साठी. मायबाप युट्यूब चॅनल, मायबाप विठ्ठल नावाचं युट्यूब चॅनल आहे. आपल्या गावातला सप्ताह अखंड त्यांनी 7 दिवस दाखवला. यानंतर या सप्त्याचे आयोजक, नियोजक, संयोजक सगळ्यासाठी जोरात टाळ्या. या गावातल्या तरुण पोरांसाठी जोरात टाळ्या. यानंतर कीर्तनाच्या पंक्ती बसल्याच्या नंतर वाढण्याचं काम जे तरुण पोरं करतात त्या सगळ्यासाठी जोरात टाळ्या. 7 दिवस ज्यांनी सप्त्यामध्ये पंक्ती दिल्या त्यांच्यासाठी जोरात टाळ्या. 7 दिवस ज्यांनी पंक्ती फक्त हाणल्या त्यांनी आहेत म्हणून तर आहे सगळं व्यवस्थित. ज्यांनी या सप्त्याला सहकार्य केलं, इथं चटई टाकणारे, इथं शाल आणून देणारे, इथं चटई आतरणारे, इथं गादी आणून देणारे, गुळ आणून देणारे, पाणी आणून देणारे, पावडर आणून देणारे, टाळ आणून देणारे, भक्ती भावाने इतकी सेवा करणारे जेवढे सेवाधारी आहेत ना त्यांच्यासाठी जोरात टाळ्या ऐका. यानंतर सगळे पुरुष टाळ्या वाजवतील महिलांसाठी. सगळे पुरुष सगळे पुरुष चला जोरात वाजवा. आता बघा आई, आता तुम्ही इमानदारीने ह्यांच्यासाठी वाजवा जोरात. याला म्हणते इमानदारी म्हणून ह्यांना 1,500 महिना आपल्याला आहे का रुपया तरी आहे? आला का हप्ता? आला का नाही हप्ता? हप्ता आला तर सप्त्याची पट्टी देऊन जा. माझा बीसीचा हप्ता आहे. बीसीचा हप्ता नंतर बघा, आधी सप्त्याची पट्टी दे. आणि सप्त्याची जर पट्टी नाही दिली तर योजनेतून तुझं नावच कट होतंय. 100% होतंय. आपण सगळे जरी तो उपस्थित राहिला त्याबद्दल आपल्या तुमच्या गावात रात्री 12च्या नंतर दुसरा सप्ताह असतो. मी बघितलं ना, दाताच्या दात बोलते रात्रभर चालतोय तुमच्या इथे. बघितलं
तुम्ही सगळे हौशी पोर आहेत सगळे. मागच्या वर्षी पाहिलं होतं वामनदादा कर्डकांच्या 4 ओळी, जो आज तुमच्या स्टेटसला सगळीकडे ठेवलंय. कलाकार होणं, कीर्तनकार होणं आणि चांगलं काम करण्यासाठी पुढे येणं ही साधी गोष्ट नाही. वामनदादा कर्डकांनी काय लिहिले? वामनदादा कर्डक म्हणतात, काळ्या धरणी वरले काळे. काळा रंग निर्मितीचा रंग आहे. बरोबर आहे की नाही? आभाळ पांढरा असल्याच्या नंतर आनंद होते का? काळा असल्याच्या नंतर बाबा पांढरा आभाळ बघून आनंद होते का? पण शेतकऱ्याच्या अवलंबीनं काळा आभाळ बघितलं की आनंद होतो. पांढरा आभाळ बघून आनंद होत नाही. एखादं तुमच्या गावात जर पांढरा आभाळ बघून म्हणलं ना, वाव व्हेरी ब्युटिफुल टुडेज नेचर इज व्हेरी स्वीट, समजायचं हे डोक्यावर पडलं, ह्याचे 4 आले हरवले, नाही तर ह्याला कुत्रं घेतलं चावलं. पांढरा आभाळ बघून आनंद होत नाही, पण शेतकऱ्याच्या अवलंबीला काळा आभाळ बघून आनंद झाल्याशिवाय राहत नाही. काळा रंग निर्मितीचा रंग आहे. काळा रंग निर्मितीचा रंग आहे. काळ्या रंगाबद्दल लोक चांगलं बोलतात. गावात एखादं काळं पोरग असू द्या, अख्खं गाव म्हणते काय दिसते विठ्ठलावाणी, आणि एखादा लय पांढरा असू द्या काय म्हणते निवळ पांढरी. माझ्या लहानपणी गाणं होतं एक, गोरे रंग पे नाही इतना गुमान कर गोरा रंग तो दिन में ढल जाए. मी रडत रडत म्हणलं आपल्यावर गाणं कसं का नाही. 15 दिवसांनी मी दुसरं गाणं ऐकलं, हम काले हुए तो क्या हुआ. अरे माझी भाऊकी भरपूर आहे, तुम्हाला वाटलं मी एकटाय काय, पण शेवटी का होईना आवाज आला. काळा रंग निर्मितीचा रंग म्हणून वामनदादा कर्डकांच्या ओळींनी कीर्तनाचा समारोप वामनदादांनी असं लिहिलं, काळ्या धरणी वरले काळे. काळाने विणलेले जाळे. करील काही काळे आता काळ्या करणी सवे. तुफानातले दिवे आम्ही हो, तुफानातले दिवे. तुफानातले दिवे आम्ही हो, तुफानातले दिवे. दिबाभा एकमेकाचं आयुष्य समृद्ध करा. या कार्याच्या कीर्तनाचा समारोपी एकच विनंती आहे तुमच्या चरणावर, जाहीर माफी मागून सांगतो. कितवा सप्ताह?